राजकारण करताना कोणीही तुमचा कायमचा शत्रू नाही आणि कुणी तुमचा कायमचा मित्र नाही. अशा पद्धतीने तुम्ही कुणाचा तरी हात धरून तुमची माणसं सत्तेमध्ये पाठवणं गरजेचं आहे, पण तुम्ही तुमची मतं कुजवताय. नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मॅक्स महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलने राजरत्न आंबेडकर साहेबांची काल परवा एक मुलाखत घेतली. त्या मुलाखतीमध्ये राजरत्न आंबेडकर यांना ज्या अनेक प्रश्न विचारण्यात आले त्यासोबत त्यांनी देखील त्यांचे मतं जे आहेत अनेक टॉपिकवर ते मांडले. परंतु काल त्यांनी जे आहे त्या ठिकाणी बोलत असताना त्या मुलाखतीमध्ये त्यांनी एक वक्तव्य केलं. त्यामध्ये बोलत असताना त्यांनी ते बाळासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेता परंतु त्या ठिकाणी त्यांनी ज्या बाळासाहेब आंबेडकर यांना संदेश देण्याचं काम केलंय. तर ते नेमकं काय म्हणालेत आपण पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. राजरत्न आंबेडकर यांनी मॅक्स महाराष्ट्रासोबत बोलत असताना सांगितलं की आपल्या समाजातील खूप मोठा प्रवर्ग हा तुमच्या पाठीमागे आहे, परंतु तुम्ही त्यांची मते वाया घालण्याचं काम करताय किंवा त्यांची मते जे आहे निष्क्रिय करण्याचं काम करताय. ठीक आहे, मला मान्य आहे की तुम्ही काही लोकांसोबत जाऊ शकत नाही, परंतु जर तुम्ही राजकारण करताय तर तुम्हाला ही गोष्ट समजायला पाहिजे, कायमचा तुमचा कोणी मित्र नसतो किंवा कायमचा तुमचा कोणी शत्रू नसतो. त्यामुळे तुम्ही आपली मते परिवर्तित करायला पाहिजे, आपल्या लोकांना सत्तेत बसवायला पाहिजे. तुम्ही जर आपल्या लोकांना सत्तेत घेऊन गेलात तरच आपली कामे होतील, तेव्हाच कुठे आपल्या समाजाची प्रगती होईल. त्यामुळे आपण सर्वजणांनी राजकारण करत असताना जे कोणी, मी तर राजकारणात नाहीये, परंतु जे लोक राजकारणात आहेत त्यांनी ह्या गोष्टीचं नक्कीच आकलन केलं पाहिजे. त्यांनी नक्कीच राजकारण करत असताना या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. सत्तेत असणं हे महत्त्वाचं असतं हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यासोबत त्यांनी बोलत असताना सांगितलं की आपल्या समाजातील म्हणजे बौद्ध समाजाचा खूप मोठा प्रवर्ग हा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मानतो. तो प्रवर्ग तुम्ही सांगाल त्या दिशेने जायला तयार असतो. त्यामुळे त्या प्रवर्गाची जे मते असतात डोळे झाकपणे तुमच्याच पाठीमागे असतात. मी तर राजकारणात नाहीये, परंतु तुम्ही राजकारणात आहात तर त्या मतांचा फायदा घ्या. तुम्ही आपल्या लोकांना सत्तेत बसवा, आपल्या लोकांचं सामाजिक असेल आर्थिक असेल सर्वच ठिकाणी प्रगती करून द्या. अशा प्रकारची गोष्ट, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलंय. त्यामुळे राजरत्न आंबेडकर यांनी काल मुलाखत देत असताना बाळासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं नाही, परंतु त्यांनी त्या ठिकाणी असं वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी या गोष्टीची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. तरी तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.